फक्त 2 चमचे तेलामध्ये ना छान खमंग कुसकुशीत अशा कोथिंबीर वड्या केल्या होत्या. तर सगळ्यात आधी तर छान हिरवीगार कोथिंबीर आणली होती. स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतली. धुवून झाल्यानंतर निथळून घ्यायची आणि मग बारीक असं कट करायचं आहे आपल्याला. कट करताना जेवढं बारीक तुम्ही कट कराल ना, कोथिंबीर वडी आपली तेवढी छान बनते. कारण आपण कट करताना शिजल्यानंतर जेव्हा कट करतो ना, आपली वडी तुटत नाही. कोथिंबीर कट करून झाल्यानंतर आपल्याला आलं लागणार आहे. आलं आणि मी एक 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या. आता तुम्ही जितकं तिखट खाता ना त्याच्यानुसार मिरच्या टाकायच्या. मी 3 मिरच्या टाकल्यात आणि ओवा पण यामध्येच टाकला. म्हणजे कसं मिक्सरमध्ये छान बारीक होईल आणि त्याचा सुगंध जो आहे ना छान उतरेल म्हणून. तर आता आपल्याला मोठं टप घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला छान पीठ कालवता येईल असं. तर मोठ्या टपामध्ये छान आपली कोथिंबीर चिरलेली काढून घ्यायची. बेसन पीठ टाकायचं आहे. मला इथं नाही म्हटली तरी 1.5 वाटी बेसन पीठ लागलं होतं. आता हे वाटलेलं वाटण आपलं आलं लसूण मिरचीचं त्यामध्ये टाकायचं. थोडंसं हिंग टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचं, थोडंसं जिरं टाकायचं, हळद टाकायची आणि थोडंसं ना मस्त कलर यावा आणि झणझणीत लागावी म्हणून ना काश्मीरी लाल मिरची टाकले. आता हे सगळं टाकून आपल्याला सगळं एकजीव करायचं आहे. आता हात इतके घाण झाले होते ना की डायरेक्ट गोळा मळलेलाच तुम्हाला दाखवला. तुमच्या आकारानुसार तुम्ही कोणतं पण लांबट चौकट किंवा असं तुमच्याकडे कोणतं स्टीमर आहे ना त्यानुसार तुम्ही सेप देऊन ना ह्याला स्टीम करून घ्यायचं एक 15 मिनटं. आता माझ्याकडे स्टीमर नव्हतं त्यामुळे मी पूर्ण जी चाळण होती ना त्यावरच ठेवून ह्याला स्टीम करून घेतलं. छान 15 मिनटं शिजवायचं. बघू शकता तुम्ही. हे तुम्ही असंच पण खाऊ शकता. जे वेट लॉससाठी आहेत ना त्यांना फ्राय करायची किंवा सॅलो फ्राय करायची पण गरज नाही. असंच पण खूप छान लागतं वरण भातासोबत. तर मी ह्यांना थोडंसं ना कुरकुरीतपणा देण्यासाठी इथं 2च चमचे फक्त मी तेल टाकले. तेल छान तव्याला पसरवून घ्यायचं आणि सगळ्या वड्या यामध्ये ना टाकून द्यायचं. जेवढ्या मावतील तेवढ्या. जास्त मावाव्यात म्हणून मी इथं डोसाचा पॅन घेतला आहे. आता हा पलटून घ्यायचं. ह्या बाजूने एक 5 मिनटं आणि त्या बाजूने एक 5 मिनटं असं परतून घेतलं ना तुम्हाला तर दोन्ही बाजूने छान कलर पण येईल आणि आतून मऊ आणि वरतून एकदम क्रिस्पी असे होतील. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. आणि अजून पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुक किंवा इंस्टाग्राममधून पाहत असाल तर पेजला फॉलो करा. चला एक कोथिंबीर वडी तुम्हाला तोडून दाखवते. बघू शकता वरतून छान कलर आला आणि आतून पण किती मस्त दिसते. मग येत आहे ना खायला.